सुप्रभात. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, नेहमीप्रमाणेच अतिशय उल्हासाने सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण सर्वच विद्यार्थ्यांना जे प्रकरण आज आपण सुरुवात करणार आहोत, तर हे 14वं प्रकरण एकंदरीत आपल्या या सिरीजमध्ये कदाचित हा व्हिडिओ क्रमांक 62 असेल. व्हिडिओ तासिका मालिकेतील जवाहर नवोदय विद्यालय पूर्व प्रवेश परीक्षेला जी 5वीला शिकत असलेली मुलं बसलेली आहेत मराठी माध्यमाची, या मुलांसाठी या व्हिडिओ तासिका मालिकेची निर्मिती आपण करत आहोत. आणि बालदोस्तांनो, सरळ व्याज हा जो प्रकार आहे, तर आता वर्ग 5वीला साधारणपणे इतक्या काही आपल्याला व्यवहाराच्या गोष्टी समजत नाहीत, परंतु तरी देखील शिक्षक या नात्याने आम्ही सर्व सन्माननीय गुरुजन वर्ग मंडळी तुम्हाला हे समजावून सांगतो. वर्ष 10, 11 आणि 12 या दरम्यान जे येतं हे प्रकरण शालेय स्तरावरती 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकामध्ये येतात. तर पहिला प्रकार आहे सरळ व्याज. ज्या प्रकरणाला आपण आज सुरुवात करणार आहोत, सरळ व्याज. सिंपल इंटरेस्ट असं त्याला इंग्रजीतून म्हणलं जातं. सरळ व्याज, साधं व्याज, सोपं व्याज. तत्पूर्वी आपण याच्यातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या व्यवस्थित समजावून घ्या, कारण एकंदरीतपणे तुमचा जो वयोगट बघितला तर या वयोगटामध्ये इतके काही व्यवहार तुम्ही करत नाहीत पैशाचे. आणि व्याज, चक्रवाढ व्याज, पैसा, नेमकं या भानगडी, मुद्दल, खरेदी, विक्री, नफा, तोटा, शेकडा खरेदी, शेकडा विक्री, शेकडा नफा, शेकडा तोटा, चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याज म्हणजे काय, व्याजाला व्याज म्हणजे काय, तर या सगळ्या संकल्पना थोड्याशा आपल्यासाठी डोक्याच्या बाहेरच्या असतात. आणि त्यामुळे जरा या संकल्पना मूलतः आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे वयोगट तुमचा लहान असल्यामुळं कदाचित असं होत असेल, परंतु तरी देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना हे व्यवस्थित समजावून घ्या. सर्वप्रथम बघूया की व्याज म्हणजे काय. व्याज अख्ख्या जगाचा व्यवहार जो आहे तर या दृष्टिकोनातून सुरू असतो. व्याज ज्याला आय म्हणजे इंटरेस्ट म्हणलं जातं. साधारणपणे काय आहे की व्याज म्हणजे सर्वात सोपी व्याख्या, एखाद्याकडून तुम्ही पैसे घेतले. आता असे व्यवहार जे आहे ते साधारणपणे एकमेकांना हात उसने देणे वगैरे असा प्रकार आपल्याकडे समाजामध्ये, गल्लीमध्ये, गावात, घरात सुरू असतो. परंतु जर जास्तीची रक्कम असेल, काही बिझनेस करायचा असेल किंवा कुठल्याही कामासाठी तुम्ही घेतले, तर ते पैसे तुम्ही वापरल्याबद्दल त्या वापरायचा जो किराया दिला जातो, भाडं दिल्या जातं, त्याला म्हणायचं व्याज. समजा गृहीत धरा, आता तुम्ही 5वीला आहात आणि पालकांपासून दूर हॉस्टेलला राहतायत आणि तुम्हाला नवोदयचं पुस्तक घ्यायचंय. आता तुमच्याजवळ पैसे नाही. गृहीत धरा, पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे, तुमच्याजवळ पैसे नाहीये आणि तुम्ही तुमच्या मित्राची मनी ऑर्डर आली आणि त्याला जर मागितलं, बाय चान्स तो जर असा व्याज व्यवहारी करणाऱ्याच्या घरातला जर असेल, सावकाराच्या घरातला, तर मग तुम्ही जर त्याला म्हणले मला 100 रुपये दे माझी मनी ऑर्डर आल्यानंतर, किंवा एटीएमला पैसे, आता मनी ऑर्डर राहिल्या नाही, एटीएम मध्ये पैसे इकडून पालकांनी टाकले ते भेटतात, तो जर म्हणला पुढच्या महिन्यामध्ये माझे एटीएम मध्ये पैसे आले तर मी तुला 100 रुपये वापस देईन, तर मग तो म्हणेल तू 100 रुपये मला वापस देशील, पण ठीक आहे, 100 रुपयाला 10 रुपये व्याज द्यावं लागेल. किती रुपये व्याज द्यावं लागेल? 10 रुपये. म्हणजे 30 दिवस ते पैसे तुम्ही वापरले, पुस्तक घेतलं, त्याचा किराया, त्याचं भाडं म्हणून त्याला किती रुपये द्यायचे? तुम्ही 10 रुपये द्यायचे. तर नुसते 10 द्यायचेत का नाही, वापस करताना 110 रुपये द्यायचे. म्हणजे 100 रुपयाला म्हणतात मुद्दल, त्या 10 रुपयाला म्हणतात व्याज. सरळ व्याज एका महिन्यासाठी 10 रुपये आणि म्हणून 12 महिन्यासाठी 120 रुपये. आणि 100 रुपये आणि 100 रुपये आणि ते 10 रुपये मिळून किती झाले? 110 रुपये. हे 110 रुपयाला म्हणतात रास, मुद्दल आणि व्याज मिळून.
तर अशा पद्धतीचे हे काही शब्द आता या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे. तर सर्वात सुरुवातीला आपण बघितलं की व्याज म्हणजे काय. व्याज म्हणजे पैसे वापरल्याबद्दल जे भाडं आपल्याला द्यावं लागतं, जे किराया द्यावा लागतो, त्याला म्हणलं जातं व्याज. आता साधारणपणे काय होते की आपल्याकडं गल्लोगल्ली आता आमच्या आष्टीमध्ये सुद्धा जिकडं तिकडं बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, सरकारी बँका, बचत गटांच्या बँका, अशा वेगवेगळ्या बँका सुरूच राहतात. तर या सगळ्या बँका काय करतात की लोकांकडून ठेवी घेतात, पैसे घेतात. आणि मग समजा लोकांकडून यांनी ठेवी घेतला, समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं कारण सगळ्या बँकेचा व्यवहार व्याजावर चालतो, बँकाच्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा व्याजावर चालतात. मग लोकांनी एककडून यांनी समजा 10 रुपये घेतले आणि बीला दिले, एककडून 10 रुपये घेतले 6 महिन्यासाठी ठेवायला, फिक्स डिपॉझिट त्याला म्हणतात, FD, आणि त्याला म्हणतात की तुला आम्ही 10% व्याज देऊ. पण ते 10% व्याज बँका काही स्वतःच्या खिशातून देत नाही. एककडचे पैसे बीला द्यायचे किरायाने, आपल्याला 10 रुपये किराया द्यायचा, त्याच्याकडून 20 रुपये किराया घ्यायचा, त्याला 20% द्यायचे, मधल्या 10% मध्ये त्यांचं सगळं भागवून घ्यायचं. एक उदाहरण सांगितलं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, त्याला म्हणतात व्याज. अख्ख्या जगाचे अर्थव्यवहार अशा पद्धतीने व्याजावरती सुरू असतात. म्हणून अगदी लहानपणापासून तुम्हाला हे समजावं यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने अगदी 5वीला सरळ व्याज, चक्रवाढ व्याज यावरती आधारित प्रश्न दिलेले आहेत. आता दुसरं जे आहे मुद्दल. आता मुद्दल म्हणजे काय. जी मुद्दल, आता तुम्हाला मुद्दलाचा अर्थ सांगायचं म्हणजे आपण जे कर्ज घेतो एखाद्या व्यक्तीकडून, तुम्ही बँकेत गेले, तुम्हाला घर बांधायचंय, बँकेकडून तुम्ही 5 लाख रुपये कर्ज घेतो, त्या 5 लाख रुपयाला म्हणतात मुद्दल. ते स्थिर राहतं पूर्ण भरेपर्यंत. त्याच्यावरती व्याजाची आकारणी होते आणि व्याजाची आकारणी ही नेहमी 100 रुपयावर सांगायचा प्रघात आहे. साधारणपणे जगभरामध्ये दर साल दर शेकडा म्हणजे वार्षिक व्याजदराने पैशाचे व्यवहार होतात बँकांचे, सहकारी बँकांचे. आणि जे खाजगी व्यवहार असतात, आपले खाजगी सावकार असतात, हे मासिक राहतात, म्हणजे महिन्याला व्याज आकारतात. 30 दिवसाला 10% दिले म्हणजे 30 दिवसाला 100 रुपयाला 10 रुपये म्हणजे 1000 रुपयाला 100 रुपये व्याज. तर याही पुढे जाऊन आमच्या आष्टीमध्ये थोडंसं वेगळं आहे. आमच्याकडे पर डे व्याजाचे व्यवहार, ते व्यवहार मात्र मोठे चमत्कारिक आणि अतिशय भयानक असे व्यवहार आहे. म्हणजे 100 रुपयाला रुपया रोज, 1 रुपया रोज. तुम्ही जोपर्यंत 100 रुपये त्या सावकाराला वापस देत नाही तोपर्यंत सावकार तुमच्याकडे येतो 1 रुपया घेऊन जातो. दररोज 5ला येतो. विचार करा, तुम्ही एखाद्या सावकाराकडून 100 रुपये घेतले, आता जात 100 रुपये तुम्हाला किरकोळ वाटत असतील, पण जुन्या काळामध्ये असे 100 रुपये घेतले मग त्यावेळेस काय होतं की 100 रुपये घेतले, आज 100 रुपये घेतले की घेताना तो सावकार 1 रुपया तुमच्याकडून घ्यायचा, म्हणजे तुमच्या हातावर किती मिळायचे 99 रुपये. आणि दररोज 5 वाजता येऊन 5-5:30ला ठराविक ठिकाणी येऊन तुमच्याकडून तो 1 रुपया घेणार. किती दिवस, जोपर्यंत तुम्ही 100 रुपये देत नाही तोपर्यंत. मग विचार करा, समजा वर्षभर बी 100 रुपये तुमच्याजवळ आले नाही तर 100 रुपयाला एका वर्षाला किती रुपये व्याज पडतं? 365 रुपये. त्या सावकाराचं काम काय, फक्त तुम्हाला येऊन भेटायचं आणि तुमच्याकडून 1 रुपया घेऊन जायचं. मग ज्यांनी व्याजाने घेतले त्याला वाटतं काय रुपया तर नाही आला, परंतु वर्षाकडे तो सावकार तुमच्याकडून किती रुपये देतो? 365 रुपये. आणि 100 रुपये मुद्दल तुमच्याकडे काय आहे, याला म्हणतात व्याज व्यवहाराचा धंदा. 2 प्रकारे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज पैकी आपण सध्या माहिती घेत आहोत सरळ व्याजाची. तर मुद्दल तुमच्या लक्षात आलं. बँकेकडून किंवा सावकाराकडून जी रक्कम तुम्ही घेतात, अमाऊंट ऑफ मनी, त्याला म्हणायचं मुद्दल. एकूण. आता त्या पुढचं आहे मुदत. मुद्दल झाल्यानंतर पुढचा टॉपिक आहे मुदत. म्हणजे ते जे पैसे आहेत ते पैसे तुम्ही किती कालावधीसाठी घेतलेले, वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी, त्या कालावधीवरती ही व्याजाचा दर ठरतात. आपण बघतो की बऱ्याचदा मोटरसायकल आताच्या काळामध्ये 4 व्हीलर वगैरे जितकी तुमची अमाऊंट जास्त तितकं तुमच्या कालावधी जास्त.
तर कसं व्याजाचं दर जे जर खूप कमी कालावधीसाठी तुम्ही तर मग त्यावेळेस तुम्हाला व्याजाचा दर हा कमी असतो. परंतु जर जास्त कालावधी असेल तर मग व्याजाचा दर जास्त असतो. त्या कालावधीला म्हणतात मुदत. साधारणपणे ही मुदत वर्षांमध्येच दिलेली असते. काही अपवादात्मक परिस्थितीत गणित तसे महिन्यावरती व्याज आकारलेले किंवा दिवसावरती व्याज आकारलेले गणित सुद्धा स्पर्धा परीक्षेला म्हणजे तुमच्या नवोदयाच्या परीक्षेला विचारू शकतात. आणि त्यानंतर आहे व्याजाचा दर. तर आपण बघितलं आतापर्यंत काय व्याज क्रमांक 1, 2 मुद्दल, 3 व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट, 4 मग अशी बघितली ती मुदत म्हणजे कालावधी. आता बघत आहोत व्याजाचा दर. हा ज्या त्या सावकारावरती अवलंबून असतो. खाजगी बँकांचा मात्र ठरलेला असतो. सरकारी बँकांचा व्याजाचा दर जाहीर केलेला असतो आणि त्या व्याजाच्या दराच्या त्या नियमाच्या अधीन राहूनच सरकारी बँका जे आहेत ग्राहकाला व्याज पुरवतात. आता त्याला म्हणतात दर म्हणजे 100 रुपयावर 5 रुपये महिन्याला किंवा वर्षाला जर असेल तर त्याला वार्षिक म्हणतात. दर साल दर शेकडा 100 रुपयावरतीच व्याजाची आकारणी होते 100च्या टप्प्यामध्ये. आणि म्हणून मग त्याला दसे इंग्रजीमधून PCPA पर कॅपिटा पर ॲन्युअल असं त्याला म्हटलं जातं. ॲन्युअल म्हणजे 1 वर्ष. तर साधारणपणे हा दर जो आहे प्रत्येक बँकाचा प्रत्येक देशामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या त्या बँकांच्या संचालक मंडळावरती असलेले लोक विचार विनिमय करून ठरवतात. तर त्याला म्हणायचं व्याजाचा दर. म्हणजे तो दर, मुदत आणि मुदत म्हणजे कालावधी ही अतिशय महत्त्वाची असतात की यांच्यामुळे जी काही रक्कम घेतली ती रक्कम वाढत जाते. आणि म्हणून मग आता हे व्यवहार आपल्याला शिकायचे आहेत. त्यासाठी शालेय स्तरावरती तुम्हाला हे प्रकरण दिलेलं आहे. उर्वरित माहिती जी आहे आणि सूत्र गणित आपण एक छोट्याशा ब्रेक नंतर भेटू. याचे कंटिन्यू याच व्हिडिओमध्ये होणार आहे. आता मला पोलीस भरतीची तासिक असल्यामुळे मी थोडासा ब्रेक घेतोय. नंतर पुन्हा आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या संबंधी जी काही सूत्र आहेत ती सूत्र आता मी बोर्डवरती लिहितोय. ती सूत्र आपल्याला पाठ असणं अत्यंत जरुरीचं असतं. कधी कधी त्रैराशिक मांडूनही आपल्याला उत्तर काढता येतं. परंतु सरळ व्याज म्हणल्यानंतर सुरुवातीला आपण सरळ व्याजाचे सर्व सूत्र बघूया. सरळ व्याजामध्ये जेव्हा आपल्याला फक्त सरळ व्याज काढायचं आहे क्रमांक 1ला या ठिकाणी सूत्र येतं सरळ व्याज, ज्याला डायरेक्ट इंटरेस्ट असंही आपण म्हणू शकतो किंवा इंटरेस्ट बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. व्यवहार अगोदरच तुम्हाला सांगितले की सर्व व्यवहार जे आहे तर 100 रुपयावरती होतात आणि म्हणून भागाकारामध्ये येतील 100. दुसरं, या ठिकाणी आता तिरपा गुणाकार त्याला 1, 2, 3 सूत्र याच्यापासून तयार होतात. बघा मुद्दल. मुद्दलासाठी सूत्र आपल्याला काय होतं 100 याच्या सरळ व्याजाच्या गुणाकारामध्ये जातं. हो, सरळ व्याज गुणिले 100 आणि हे राहिलेले 2 याच्या छेदामध्ये येतात. दर गुणिले मुदत. म्हणजे सूत्र फक्त तुम्हाला पाठ करायचे एक सूत्र पाठ केलं की खालचे 3 सूत्र तुम्ही आरामात लिहू शकतात. पहिलं सूत्र आहे मुद मु. आम्ही लहानपणी त्याला म्हणायचं मुद्दल दर मुदत. तर बघा आता मुद्दल काढायचं तर 100 इकडे सरळ व्याजाला गुणाकार केला. सरळ व्याज गुणिले 100. हे 2 शिल्लक राहिले कशामध्ये गेले भागाकारात. आता दर काढण्यासाठीचं सूत्र बघा. दर बरोबर 100 सरळ व्याजाच्या गुणाकारात जाणार सरळ व्याज गुणिले 100. आता दर सोडून कोणते शिल्लक राहिले मुद्दल आणि मुदत म्हणजे मु गुणिले मु. आणि चौथं सूत्र अतिशय सोपं आहे. आता मुदत काढायचं. मुदतीलाच कालावधी असे म्हणतात. हा सरासरी नेहमी आपल्याला महिन्यातच वर्षातच गृहीत धरावा लागतो मुदत.
पुन्हा सरळ व्याज गुणिले 100, सरळ व्याज गुणिले 100 भागिले कोणते शिल्लक राहिले, मुद्दल गुणिले दर. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो तुम्हाला एका सूत्रावरून खालची 3 सूत्र लिहिता येतात, एकदम इझी, काही ताण नाही. तर मग तुमच्या लक्षात आलेलं असेल, जे आपण ज्या पैशावरती व्याज आकारलं जातं त्याला म्हणलं जातं मुद्दल. व्याज आणि मुद्दल मिळून जे तयार होतं त्याला म्हणलं जातं रास. व्याज जितक्या कालावधीसाठी आपण घेतो त्याला म्हणतात मुदत, आणि व्याज ज्या रेटने आपण घेतो त्याला म्हणतात दसे PCPA पर कॅपिटा पर अॅन्युअल, त्याला म्हणतात व्याजाचा दर. तर ह्या प्रारंभिक माहितीनंतर आता काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. साधारणपणे अशी उदाहरणं बऱ्याचदा परीक्षेला विचारल्या जातात, तर ती उदाहरणं या ठिकाणी आपण घेऊया आणि मग तुम्हाला त्याची आयडिया येईल. पहिलं उदाहरण या ठिकाणी 750 रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा 5 दराने किती वर्षात सरळ व्याजाने दामदुप्पट होईल. चला, तर एकदम सोपं टेक्निक याला गणित सोडवण्यासाठी आपल्याला वापरायचंय. कधी पण असं दुप्पट, या ठिकाणी चौपट आणि 8 असे जर अंक आले, हे 2 4 8, तर त्यावेळेस हे गणित एका टेक्निकने सोडवायचं असतं, नसता मग तुम्ही ते गणित सोडवताना बेजार होतात. बघा ते गणित काय. 750 रुपये मुद्दलाची 750 मुद्दलाची दसे किती वर्षात सरळ व्याजाने दामदुप्पट होईल. किती वर्षात? तर म्हणजे आपल्याला काढायचे आहे मुदत, वर्ष काढायचे आहेत. असं याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जो दर दिलेला आहे त्या दराने 100ला भाग द्यायचा, म्हणजे तुम्हाला काय प्राप्त होते, मुदत. आणि म्हणून हे सूत्र, हे टेक्निक लक्षात ठेवायचं, मुदत बरोबर दर भागिले 100 भागिले दर. काहीच डोकं लावायचं नाही. 100 भागिले दर किती दिलेला आहे, 5 ने भाग दिला. दसे दर लिहायचं राहिला, तर दसे 5 दराने, दसे 5 दराने किती वर्षात दामदुप्पट होईल, असा हा प्रश्न आहे. अशा पद्धतीने प्रश्न आला की डायरेक्ट मुदत बरोबर 100 भागिले दर, म्हणून दरने भाग दिला 5×10, म्हणजे किती वर्षे लागतील, 20 वर्षे लागतील. अशा पद्धतीने हे पक्क तुम्ही लक्षात राहू द्या, एकदम इझिली हे त्याचं टेक्निक आहे. जर याच पद्धतीने तुम्हाला वर्ष जे दिलेले आहेत, वर्ष काढून जर त्या ठिकाणी जर तुम्हाला व्याजाचा दर काढायचा असेल तर ह्याच पद्धतीने काय करावं लागतंय, दर बरोबर 100 भागिले दिलेली मुदत, त्या मुदतीने भाग दिला की दर तुम्हाला काढता येऊ शकतो. तर हे सोपं टेक्निक या संदर्भामध्ये लक्षात ठेवा. रक्कम कितीही असू द्या, रकमेशी काहीही घेणं देणं नाही, रक्कम कितीही असू द्या, सोपं टेक्निक आहे. दर आणि मुदतीचं हे नातं आहे सरळ व्याजामध्ये, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. म्हणजे रक्कम त्या ठिकाणी 10,000 असू द्या, 5,000 असू द्या, त्याचं काही फरक नाही पडत. दामदुप्पट शब्द आला रे आला. मुदत आणि दर काढायचे, हे दोनच तुम्हाला प्रश्न विचारले जाते की एवढ्या मुदतीमध्ये दामदुप्पट व्हायला दर काय असेल, किंवा एवढ्या दराने दामदुप्पट व्हायला मुदत काय असेल, असे 2 प्रश्न राहतात. मग 100 भागिले दर केलं तर मुदत येते, 100 भागिले मुदत केलं की दर येतो. बाकी डोक्याला ताण द्यायचा नाही. अशी उदाहरणं जे आहेत, तर ही उदाहरणं परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त वेळ लागतो सोडवायला, म्हणून हे टेक्निक पक्क लक्षात ठेवा. चला, तर आता घेऊया पुढचं उदाहरण. हे तुमची ट्रिक तुम्हाला लक्षात आली असेल. दामदुप्पट, चौपट वगैरे असे प्रश्न आले की त्यावेळेस हे मात्र लक्षात ठेवायचं.
इथे काय सांगितलं किती वर्ष सरळ व्याज दामदुप्पट होईल, चौपट होईल, पाचपट होईल, काही घेणं देणं नाही त्याच्यामध्ये. 8 पट होईल, 20 पट होईल, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. डायरेक्ट काय करायचंय, 100 भागिले दर बरोबर मुदत आणि 100 भागिले मुदत बरोबर दर हे सूत्र वापरायचं. टपक्यानं उत्तर काढायचं, खडाकन उत्तर खडाक. तर अशा रीतीने आता हा पहिला प्रश्न झालेला आहे. नवरात्राच्या या आजच्या 6व्या माळीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर बालदोस्तांनो, आता गुलाबी थंडीला हळूहळू सुरुवात होते म्हणून पहाटे उठायला तुम्ही आळस करताल, परंतु तसं करू नका. पहाटे उठा आणि आपला रेग्युलर पहाटेच्या टाईममध्ये म्हणजे सकाळी 4:30ला उठल्यानंतर किंवा 5:30ला उठल्यानंतर 6 ते 8 या वेळेमध्ये पहाटे 2 तास अभ्यास करा. हा अभ्यास पहाटेच्या कालावधीमध्ये तुम्ही बुद्धिमत्ता चाचणीचा करू शकता. दिवसभरामध्ये गणित आणि मराठीचा भरपूर अभ्यास करा. येत्या काळामध्ये आता तर तुम्हाला माहिती झालं असेल, नीट परीक्षेला 2 विद्यार्थ्यांना भारतातून 720 पैकी 720 मार्क पडले आणि म्हणून इथून पुढे जे तर आता नवोदयाच्या परीक्षेमध्ये जिल्ह्यातून अशी बरीचशी मुलं निघतील की ते पैकीच्या पैकी मार्क घेतील आणि म्हणून स्पर्धा ही वरचेवर वाढत जाणार आहे. त्या स्पर्धेमध्ये स्वतःला व्यवस्थित अपडेट करा. तर अजून एक दुसरं उदाहरण आपण आज घेणार आहोत. ते उदाहरण असं आहे, तर 500 रुपये रकमेची, या ठिकाणी उदाहरण क्रमांक 1, 500 रुपये रकमेची 5% दराने 100 रुपयाला 5 रुपये सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील? किती वर्ष लागतील? म्हणजे प्रश्न वाचल्या बालदोस्तांना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रश्नामध्ये आपल्याला काढायची मुदत. आता इथं आपल्याला काय दिले, 500 रुपये रकमेची 5% दराने सरळ व्याजाने किती रुपये रास व्हायला पाहिजे? 100 रुपये रास व्हायला पाहिजे. म्हणजे मग सरळ व्याज बरोबर सूत्र काय? रास वजा मुद्दल. आता रास व्हायला पाहिजे 600 वजा मुद्दल किती आहे? दिलेलं 500 रुपये. म्हणजे सरळ व्याज किती रुपये आहे? 100 रुपये. आणि मग यातून आपल्याला विचारलेलं आहे किती वर्ष लागतील. आणि म्हणून मगाशी आपण जे सूत्र बघितलं होतं, मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 रुपये भागिले दर गुणिले कालावधी. आणि म्हणून इथं आपल्याला काढायचा आहे कालावधी क. मग आपण हा कालावधी इकडे घेऊया आणि मुद्दल इथे घेऊया. तर व्याजचा दर आहे 5 गुणिले 100 भागिले, नाही व्याज किती आले, किती रुपये सरळ व्याज मिळाले? 100 रुपये. दर आहे 5 गुणिले मुद्दल जे आहे ते 500 रुपये. अशा पद्धतीने आपण मांडणी करून अतिशय सोप्या रीतीने उदाहरण सोडू शकतो. तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 ने भाग दिला 5 2 10, पुन्हा 5 ने भाग दिला 5 4 20, तर शिल्लक राहिले 4 वर्ष. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवतो. साधारणपणे प्रश्न सोडवताना व्यवस्थितरित्या तो प्रश्न वाचून घेतला, लक्षात घेतला, आपल्याला काय काढायचं आहे, तेव्हा मग हे प्रश्न आपण सोप्या रीतीने सोडू शकतो. आणि म्हणून बालदोस्तांना सर्वात महत्वाचं की सूत्रपाठ असणं. सूत्रपाठ असल्याबरोबर अजून दुसरं महत्वाचं की सूत्र वापरायचं कुठं ते आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक असतं. आणि ते जर आपल्याला माहिती नसतं तर मग मात्र प्रश्न सोडवण्याला
किचकट होतं आणि म्हणून शांत चित्ताने प्रश्न वाचून घ्यायचा, त्याच्यामध्ये नेमकी काय माहिती दिलेली ती समजावून घ्यायची. मुद्दल, दर, मुदत, त्यानंतर तो व्याजाचा कालावधी तो वर्षात दिलेला आहे, महिन्यात दिलेला आहे का दिवसात दिलेला आहे, असं सगळं त्या ठिकाणी बघून तुम्हाला मग त्याची गणिताची व्यवस्थितरित्या मांडणी करावी लागेल. तर आणि तरच ही प्रश्न तुम्ही चांगल्या रीतीने सोडवू शकता. अन्यथा ही प्रश्न सोडवण्यासाठी जे आहे तर सोपी प्रश्न राहतात की हा प्रश्न सोडवण्यासाठी परीक्षेत तुम्ही जो साधारणतः 1-1.5 मिनिटं किंवा 1 मिनिटामध्ये सोडवायला पाहिजे, परंतु ते 1 मिनिटामध्ये सोडवण्याऐवजी खूप वेळ लागतो. आणि म्हणून हा वेळ कमी करण्यासाठी आपण याही उदाहरणाचा, वेगवेगळ्या उदाहरणांचा जास्तीत जास्त आपण जर सराव केला तर मग मात्र आपल्याला परीक्षेमध्ये ह्या प्रश्नाला कोणीही रोखू शकणार नाही. आपण एकदम आरामात हे प्रश्न आपण सोडवू शकू. तर बघूया काही उदाहरणं अजून तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी घेतोय. ही छोटी छोटी उदाहरणं आहेत आणि या उदाहरणाद्वारे मग तुम्हाला तर बघूया दुसरं उदाहरण. पहिले 2 झाले, आता तिसरं उदाहरण आपण बघूया. या उदाहरणातून तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेमध्ये गणित विचारू शकतील. जरी 5वीचं नवोदय असं जरी असलं तरी या ठिकाणी पेपरवरती जर तुम्ही बघितलं तर अतिशय किचकट अशी उदाहरणं विचारल्या जातात. त्याच्यामुळे आपला पाया पक्का होणं खूप जरुरीचं असतं. हे एक सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100, याच्यावरून मग आपण वेगवेगळी 3 सूत्र अजून करू शकतो. म्हणजे एकंदरीत या 4 सूत्रावरती आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. आता इथे या ठिकाणी एक प्रश्न आहे. विशाखाने 1,20,000 रुपये विशाखाने तिच्या शिक्षणासाठी 1,20,000 रुपये ₹1,20,000 4 वर्षांसाठी 10 8.5 दराने घेतले, म्हणजे व्याजाने घेतले, तर 4 वर्षानंतर तिने किती रक्कम जमा करावी. आणि म्हणून अशा मोठमोठ्या संख्या आल्या तरी या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं नाही. अतिशय सोप्या रीतीने किती रक्कम जमा करायची म्हणजे मुद्दल अधिक आपल्याला व्याज काढावं लागेल आणि दोघांची बेरीज करून मग तिला बँकेमध्ये तेवढी रक्कम जमा करावी लागेल. आणि म्हणून मग या ठिकाणी आपण जर बघितलं सुरुवातीला विशाखाने शिक्षणासाठी म्हणजे हे असतं मुद्दल, म्हणजे मूळची रक्कम किती घेतलेली आहे 1,20,000. परीक्षेमध्ये एवढं लिहित बसायचं नाही, डायरेक्ट सूत्रामध्ये टाकून तुम्ही काढू शकता, परंतु समजावून द्यायचं आहे म्हणून. वर्ष किती दिले 4, म्हणून मुदत किती आहे 4 वर्ष. त्यानंतर दर किती 8.5 रुपये, ज्याला 8.1/2 असं लिहिलं आहे, 8.5 रुपये. किती 4 वर्षानंतर तिने किती रक्कम जमा करायची म्हणजे आपल्याला अगोदर सरळ व्याज काढणं जरुरीचं आहे. व्याज अधिक मुद्दल बरोबर काय होते रास होते. आणि म्हणून मग सूत्रामध्ये मांडली तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. आणि म्हणून मुद्दल आहे 1,20,000,
गुणिले दर आहे 8.5 गुणिले मुदत आहे 4 वर्ष भागिले 100. तर एकदम सोप्या रीतीने आता हे आपल्याला सोडवण्यासाठी बघूया. तर ही सुरुवातीला 2 शून्य काढून टाकू म्हणजे टेन्शन. आता शिल्लक राहिली 1200 गुणिले 8.5 म्हणजे ज्यावेळेस आपण याला भाग देऊ 8 गुणिले 16 आणि 1 17 17/2 गुणिले किती 4 आणि म्हणून मग 2 दुनी 4 मग 1200 गुणिले 17 दुनी 34 मग गुणून घेतलं. आता जागा या ठिकाणी आता प्रश्न मी पुसून टाकतो म्हणून मग लक्षात घ्या म्हणजे सोपं जाईल. तर इकडची बाजू पुसतो. एकदम सोपं आहे. भागा करायला सोपे आहे काही अवघड नाही आहे. तर बघा बाजूला मग आता गुणाकार करायचा आहे 2 शून्य देऊन घ्यायचे. 12 ने 34 ला गुणायचं 34 ने 12 ला नाही गुणायचं कारण 12चा पडा पाठ आहे आपल्याला 34 चालेल. 12 चौक 48 ला 8 हात चाले 4 12 36 आणि 4 40 म्हणजे किती आले तर तिला 4 वर्षामध्ये 40,800 रुपये काय द्यावं लागेल व्याज द्यावं लागेल. म्हणून तिला रक्कम किती रिटर्न करावी लागेल ते तिने व्याजाने घेतलेले 1,20,000 अधिक तिला किती द्यावं लागतील 40,800 0,0,8,0,6,1 म्हणजे 1,60,800 रुपये तिला बँकेला वापस भरावे लागतील. तेव्हा ती त्या ठिकाणी कर्जमुक्त होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे. 1,60,800 रुपये तिला बँकेला वापस भरायचे आहेत. बालदोस्तांनो हा प्रश्न तुम्हाला चांगल्या रीतीने लक्षात आलेला असेल. तर परीक्षेमध्ये ही जी काही प्रश्न विचारलेली असतात या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करून ही सूत्र तुम्ही सरळ व्याजाच्या संबंधी लक्षात ठेवा. आणि म्हणजे तुम्ही जर ही सूत्र चांगल्या रीतीने लक्षात ठेवली तर निश्चितच परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा लाभ होईल. पुन्हा एकदा मी तुम्हाला ते सूत्र सांगतो. सरळ व्याज बरोबर मुद मू भागिले 100 आणि मग स गुणिले 100 बरोबर द भागिले मू बरोबर मू म्हणजे मुद्दल. तर आणि द बरोबर मुद्दल गुणिले मुदत म्हणजे स गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. अशा पद्धतीने त्रिपा गुणाकार करून अंशातले छेदातला अंश करून तुम्ही पहिल्या सूत्रावरून 3 नवीन सूत्र तयार करू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा उपयोग होईल. आणि नेहमी लक्षात ठेवा जर महिने आलेला असेल तर ते वर्षामध्ये ट्रान्सफर करायचे म्हणजे मग महिन्याला काय करायचे तुम्हाला 12 ने भाग द्यायचा आहे. दिवस दिलेले असतील तर मग त्याला 365 ने भाग द्यायचा आहे म्हणजे ते दिवसाचे कशामध्ये कन्वर्ट होतील वर्षामध्ये कन्वर्ट होतील. दर जर तुम्हाला अपूर्णांकात दिलेला असेल तर तो म्हणजे पूर्णांकात दिलेला नसेल अपूर्णांकात असेल तर भाग देऊन घ्यायचा त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं सोपं जातं किंवा अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. असे छोटे छोटे टेक्निक इन सर्वात महत्वाचे दामदुप्पट चौपट 8पट असं जर विचारलं डायरेक्ट 100ला दराने भाग दिलं मुदत येते. मुदत जर विचारली तर 100ला दराने भाग द्यायचा आणि दर जर विचारला तर 100ला मुदतीने भाग द्यायचा. प्रश्न खलास. त्या ठिकाणी मुद्दल किती असू द्या त्याच्याशी काही घेणं नाही. चला तर बालदोस्तांनो आजच्या तासिकेमध्ये कालची तासिका आपली अपूर्ण राहिली ती आज आपण पूर्ण केली. तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाच्या या पायरीवरती आमची काही मदत व्हावी या एका उद्देशाने हे नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये ज्यावेळेस शाळा व सर्व क्लासेस बंद आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मी या व्हिडिओची निर्मिती करत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. नेहमीप्रमाणे तुम्हाला आजच्या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.